बदलापूर इथं झालेल्या दुर्दैवी घटनेवरून महाराष्ट्रात आता चांगलंच राजकारण पेटलंय। महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसतायत। विरोधक या घटनेचं भांडवल करतायत असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय। उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली। बदलापूर घटनेत जर राजकारण दिसत असेल तर मुख्यमंत्री विकृतच अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला। मात्र उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याला उत्तर देण्यासाठी आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मैदानात उतरलेत। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात घडलेल्या बलात्कार घटनांची यादीच त्यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून शेअर केली आहे। स्वतःचा तो बाब्या आणि दुसऱ्याचा ते कार्ट अशी गत उद्धव ठाकरेंची झाली आहे असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात। राज्यात सध्या विकृतीचा व्हायरस पसरलाय। मुख्यमंत्र्यांनी हातावरच्या राख्यांना तरी जागलं पाहिजे। त्यांनी बदलापूरला जाण्याऐवजी ते रत्नागिरीला गेले, त्यांच्यासोबत ते गुलाबी जॅकेट सुद्धा होतं अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली। या टीकेला उत्तर देण्यासाठी आता बावनकुळे मैदानात आलेत। बावनकुळे त्यांच्या समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये काय म्हणतात ते बघूयात। बावनकुळे म्हणतात, उद्धवजी कशाला दिशाभूल करता? तुम्ही मुख्यमंत्री होते तेव्हा हिंगणघाट, भोपर, साकीनाका, नांदेड, पुणे, बीड, सिंधुदुर्ग घडलंय। आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट अशी गत उद्धव ठाकरे यांची झालीय। कोलकाता, हाथरस, उन्नाव इथल्या घटनांवर तुम्ही बोलता, पण आश्चर्य आहे तुम्ही ज्यांच्या मांडीवर बसून नैतिकतेच्या गप्पा करता, बदलापूरच्या घटनेआडून राजकारण करता, त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात किती भयंकर घडलं होतं हेही कारनामे जरा आठवा। जनतेला ऐकवा। तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही आठवा। जनतेला कळू द्या, आपलं झाकून ठेवून किती दिवस जनतेची दिशाभूल करणार उद्धवजी। पुढे त्यांनी घटनेची यादी दिली आहे। 24 ऑगस्ट 2013 ला म्हणजेच 11 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी मुंबईतील शक्ती मिलमध्ये प्रेस फोटोग्राफर असलेल्या 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता। तेव्हा सरकार काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं। हिंगणघाटमध्ये भर रस्त्यात तरुण प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळलं होतं, तेव्हा तर उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होते आणि वसुली सम्राट अर्थातच अनिल देशमुख हे गृहमंत्री होते। डोंबिवलीच्या भोपरमध्ये 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता। 33 आरोपींची नावं समोर आली होती, तेव्हाही उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि वसुली सम्राट गृहमंत्री होते। मुंबईतील साकीनाका, नांदेड, पुणे, बीड, सिंधुदुर्ग इथल्या सामूहिक बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र तेव्हा हादरला होता, तेव्हाही उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि वसुली सम्राट गृहमंत्री होते। या सर्वच घटनांचा आम्ही निषेध करतो, आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी पुढाकार घेतो, पण तुम्ही उठता बसता राजकारण करता। उद्धवजी हे निषेधार्ह आहे। तुमच्या दुतोंडीपणा जनता ओळखू नये अशी माहिती आणि आकडेवारी देत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला। दरम्यान बदलापूर इथल्या या दुर्दैवी घटनेचं महाराष्ट्रात मात्र आता राजकारण होताना दिसतंय, हे दुर्दैव आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।